नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण अळूवडी बनवणार आहोत। नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने ही अळूवडी आज आपण बनवणार आहोत। एकदम खुसखुशीत अशी ही अळूवडी तयार होते। तुम्ही अशा प्रकारे एकदा अळूवडी नक्की ट्राय करून बघा। हे बघा, अशा प्रकारे मस्त अशी आपली अळूवडी तयार झालेली आहे आणि ही बनवायला सुद्धा अगदी 10 ते 15 मिनिटात ही वडी बनून तयार होते। त्यासाठी इथे मी हे काळ्या रंगाची जी अळूची पानं असतात ती आपल्याला वडी बनवण्यासाठी घ्यायची असतात। जी पांढऱ्या रंगाची पानं येतात ती अळूची भाजी बनवण्यासाठी वापरतात। आता ह्या पानांच्या आपल्याला देठ अशा प्रकारे थोडीशी शिरा आणि देठ काढून घ्यायचे आहे। त्यानंतर ही पानं आपल्याला सर्व अशी एकावर एक ठेवून छान अशी बारीक कापून घ्यायची आहेत। अशा प्रकारे इकडून तिकडून थोडीशी दुमडायची आणि ही पानं आपल्याला सर्व कापून घ्यायची आहेत। इथे बघा, अशा प्रकारे ही पानं आपल्याला छान अशी कापून घ्यायची आहेत। इथे सर्व पानं कापून घेतलेले आहेत। तुम्हाला जर ह्यापेक्षा सुद्धा बारीक कापून घ्यायचे असतील तर तुम्ही अजून बारीक सुद्धा ही पानं कापून घेऊ शकता। यानंतर यामध्ये घालण्यासाठी मी एक वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 2-3 हिरवी मिरची घातलेली आहे। ही मिरची थोडीशी तिखट आहे त्यामुळे मी कमी वापरलेली आहे। तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही यामध्ये मिरची घाला। त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि हे आपल्याला थोडंसं पाणी घालून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, यामध्ये जर पाणी घालून वाटलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा जर तुम्हाला सुखं वाटायचं असेल तर तसंही चालू शकतं। यानंतर या पानांमध्ये आता इथे मी 1 वाटी बेसन घातलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ असेल तर जरूर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी छान कुरकुरीत होते। आता यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे इथे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि जे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे। आता हे छान आपल्याला एकजीव करून मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपाती भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे जसं लागेल तसं पाणी घालून छान असा याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। नंतर त्याला थोडंसं तेल लावून याचे 2 आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे जसे हवे असेल जाड पातळ तसे रोल बनवून घ्यायचे आहेत आणि हे रोल आपल्याला आता वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी मोदकाच्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेत आहे। यामध्ये आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तेल लावून यामध्ये हे रोल ठेवून घ्यायचे आणि इथे गॅसवरती पातेल्यामध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। ह्यावरती ही चाळण ठेवायची आणि त्याला झाकण लावून 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे रोल शिजवून घ्यायचे आहेत। हे बघा, 15 ते 20 मिनिटांनंतर छान असे हे रोल शिजलेले आहेत। आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आपल्याला नंतर अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत। जशा तुम्हाला जाड पातळ हव्या असेल तशा कापून घ्यायच्या। हे बघा, मी इथे अशा पातळ अशा वड्या कापून घेतलेल्या आहेत। यानंतर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला जाडसर वडी, मऊसूत वडी जर खायला हवी असेल तर तुम्ही जाड कापू शकता। त्यानंतर इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण वड्या तळून घेऊयात। इथे तेलामध्ये एक एक करून वड्या सोडून घ्यायच्या आणि छान अशा खरपूस होईपर्यंत लालसर रंगावरती तळून घ्यायच्या। जर तुम्हाला कुरकुरीत नाही आवडत असतील तर थोड्याशा लवकरच तेलातून बाहेर काढायच्या आणि जर कुरकुरीत हव्या असतील तर थोड्याशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, छान अशा वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत। इथे मी सर्व वड्या अशाच प्रकारे तळून घेते। तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्ही अजून मनीषाज किचनला जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा।
हे बघा छान अशा सर्व वड्या तळून झालेल्या आहेत. हे बघा मस्त अशा कुरकुरीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि बनवायला सुद्धा अतिशय झटपट ह्या वड्या तयार होतात. तुम्ही अशा प्रकारे एकदा ह्या वड्या नक्की ट्राय करून सांगा आणि कशा झाल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.